तर नमस्कार मित्रांनो, स्नेहा समाधानची फॅमिली चॅनल सगळ्यांचं स्वागत आहे. दुपारीचा प्लॅन होता बनायचा पुरणपोळी, पण दुपारी नाही बनवणार. मी आलतो स्कूलवरनं, तर आत्ता बनवायला लागल्यात. बघू कधी बनतंय. आता 5-5:30 वाजले असणार. आम्हाला लवकर बनवायचं आहे, तर बघू किती लवकर बनतंय. अजून तुम्हाला ना एक प्रसाद दाखवतो. ते मम्मीचं अलगच नाव सांगितलंय. तर ह्याला दिंड म्हणतात. तर आमच्याकडे तर दिंड म्हणतात. ह्याला कोण कोण पातोळ्या, म्हणजे असं वेगळी वेगळी नाव आहेत. तर नागोबाला हा प्रसाद दाखवला जातोय. म्हणजे आज त्या देवाला, म्हणजे नागदेवतेला तळलेलं भाजलेलं असं लागत नाही प्रसाद. त्यामुळे हे गव्हाच्या पिठाच्या आत ना असं पुरण राहिलं होतं. त्याला पण असं क्रश नाही केलेलं, असं असं असतंय बघा, म्हणजे खरबरीतच. तर ते ह्यात टाकून ह्याला आता फोल्ड केलेलं आहे आणि खाली जरा तूप लावलंय आणि हे ह्याच्यात ठेवणार आहे. ह्याच्यात पाणी घेतलंय. तर आता इडलीच्या भांड्यात ह्याला स्टीम करणार आहे. तर आता ह्याला 10 मिनिटं स्टीम करणार आहे. भात पण शिजवला इकडं आणि इथं पुरण तयार करून घेतलेलं आहे आणि इथं पीठ पण तिंबलेलं आहे. याच्यामध्ये बघा, याच्यामध्ये बनवली आहे वीरची स्पेशल आमटी येळवण्याची. जास्त नाही बनवली, जास्तच बनलेली आहे, ज्यादा येईल 2 टाइम होते. आणि इकडं ना सकाळची बटाट्याची आमटी उरलेली आहे. तर ह्यांनी जेवलेच नाही, तर आता ह्यांच्या नावचीच उरलेली आहे. तर आम्ही तर जेवलो होतो. तर मित्रांनो आता जेवण बनलं तर तुम्हाला दाखवतो. तर आता संध्याकाळ झालीये बघा. स्वयंपाक वगैरे झाला, तुम्हाला दाखवलाय. स्वयंपाक थोडाफार केला होता. पुरणपोळी, येळवण्याची आमटी, परत ते दिंड केलते. म्हणजे नागोबाला असं फ्राय केलेलं भाजलेलं चालत नाही, त्यामुळे ते उकडून नैवेद्य केलता. ते आता घेऊन जाणार आहे आम्ही. आता इथंच आमच्या गावात महादेवाचं मोठं मंदिर आहे. म्हणजे लांबून बघितलं होतं, पण ह्यांना पण आजपर्यंत माहित नव्हतं. ते पण होतं की, पण हे जे मोठं आहे ते तुम्हाला दाखवतो. म्हणजे असं मोठं आहे भरपूर. तर आम्ही पण पहिल्यांदा जाणार आहे. ह्यांनी आत्ताच सकाळी जाऊन आलेत, पण काल म्हणजे ह्या गावात आल्यापासून ह्यांनी पण आजच गेलेत. तर चला तुम्हाला पण दाखवतो कसलं मंदिर आहे. वीर पण झालाय तयार, असावा छान छान हिरो बनलाय. आणि इकडे हिरो अजून तयार व्हायला लागले. ह्या हिरोला तयार व्हायची गरज नाही आहे, पण उगं फॉर्मॅलिटी करायला लागते. तर चला तुम्हाला पण दाखवतो मंदिर कसलं भारी. तर आता बघा चाललोय आम्ही मंदिरला. समोर स्टेशन आहे. जरा उशीरच झाला, ह्यांना दुकानात यायला. अंधार पडलाय. नशेडीला काय तिकडे यायला विरले घाबरते. तर आमच्या कालावलीचा बाजार बघा, म्हणजे सगळे सब्जी मार्केट. तर इथं सगळ्या भाज्या असतात बाबा. इथं घेऊन बसते, तिथनं भाज्या आणतात त्यांनी. गर्दी भरपूर असते आणि इथं फाटक पण असल्यामुळं उन्हाळ्याची ह्यांची भरपूर आपदा होतीये, कारण सारखं गेट लागते. आता फाटक लागलं नाही अजून, पण हे असं इकडं रेल्वे स्टेशन आहे, सारखं थांबायला लागतंय. गर्दी फुल असते. इकडे हे कपड्यांचं मार्केट. तर चला आता तुम्हाला दाखवते मंदिर. निघलो ना तर फाटक पण लागलं बघा. हे असंच होत राहतंय, अर्ध्या तासाला लागतंय. जादा करून तर लागतंय तर की नाही. पप्पा जेव्हा जातात ना सकाळी, जाताना बी येताना काय होत नाही होतं. हे प्रवेशद्वार आहे. तर बघा केवढं मोठं आहे. तर चला आता आतमध्ये दाखवतो. तर बघा मंदिर बघा कसलं भारी आहे. हा कसलं भारी आहे बघा. तर बघा ही म्हणजे दगडासारखं दिसतंय, पण दगड नाही येत ती. पण आम्हाला बघा इथनं चालायला वरनं असं इथनं जायला वर. तर आज श्रावण सोमवार आहे, तर आलो होतो म्हटलं पाया पडायला. आणलंय बघा मंदिर बघा कसलं भारी आहे. तर बघा आता आलोय बा मंदिर मध्ये. तर
भरपूर म्हणजे मोठं मंदिर आहे. आता तुम्हाला दाखवतो किती, म्हणजे मला तर लय बारकं वाटलं होतं. तर बघा इकडे नंदीची मूर्ती आहे. तर बघा बघू शकताय नंदी महाराज. एवढा आहे की पैसे भरपूर लावते तिकडले लोक. देवाचं हे असलं का भरपूर पैसा लावते. पूर्ण फरशी लागली बघा, मार्बल ती झाली वाटतंय. बघू काय का ते अजून झाले बहुतेक काम. हा ती तर मेन शिव पार्वतीची मूर्ती आहे का बघा. तर आता प्रसादचा भाव पण चढवला. तर गणपती बी आहे. गणपती पण आहे सोबत. तर बघा, ही शिवलिंगची मूर्ती आहे पूर्ण भरपूर मोठा. ही पण चढलं. चढवते आपल्या गावात नाम असते, तर शिवलिंगलाही चढवलं जाते. तर बघा, तो छोटा नंदी पण आहे. हे काय लाल चंदन ना. हा. कुठला पाहिजे सांग. त्याचा पाहिजे का पुष्पावाला पाहिजे का दोन्ही बी. मी करू देवावाला पाहिजे. तर वा कसलं भारी मंदिर आहे. डेकोरेशन का श्रावण समोर असल्यामुळं ना, श्रावण चालू झाला ना आता, म्हणजे इकडच्यांचं तर आठवडा पहिला चालू झालाय. तर बाई कशी डेकोरेशन केलेलं आहे, एकदम भारी केलेलं आहे. आणि इथं ह्या मंदिरात ना AC लागलाय बघा. तर आत आल्या आल्या असं एकदम थंड वाटलं, पंखे पण चालू आहेत. असं भारी. आता थोडा थोडा प्रसाद वाटायला लागले. सरांना थोडा मला गेली पोरं देऊन या. जा पळत. प्रसाद देऊन सगळ्यांना. आता हनुमानाचं मंदिर, मूर्ती. बजरंगबलीची मूर्ती आहे. इथं राम लक्ष्मण सीता पण. आत पण टाईल मार्बल असतोय, ते मार्बलची मूर्ती आहे बघा. मी आता बघायला लागलोय. मार्बल इकडे पण मूर्त्या काढल्या त्या. AC कंप्लीट आहे. AC लावलाय. AC रूम बंद आहे, काचाने पॅक केलेला आहे पूर्ण. खाटूश्यामची आहे. खाटूश्याम. हा, लोक कुठनं कुठनं येतात खाटूश्यामला. चांगलं आहे मंदिर. आपण पहिल्यांदा आलो. पहिल्यांदा आलो मी, पण फर्स्ट बार जातो. हा. पूर्ण AC वगैरे नंतर बसला. आणि तुला पैसे भरपूर अंडरग्राऊंड पण हॉल आहे. खाटूश्याम इथं पण AC वगैरे सगळं आहे. AC लावलाय खाटूश्याम. हो, ते AC चालू आहे, पंखा चालू आहे. दर्शन घ्या. येत नसतील. मार्बल बघ किती चमक. सफाई ते असते ना. हा. इथं मंदिर बघा कसल्यात. लय मार्बल बघा कसली भारी लावली. चमक लिफ्ट. लिफ्ट पण आहे बघा. वर अजून काय काय माहिती. अंडरग्राऊंड पण आहे. राधाकृष्ण. राधाकृष्ण आणि गाई. कृष्णाच्या इकडे मूर्ती माग गोपिया. इथं पण AC आहे. प्रत्येक म्हणजे छोट्या छोट्या मंदिरात असं AC लावलं. परत येईल भारी, म्हणजे एक संतुष्टी लाभायसारखं मंदिर आहे मनाला. म्हणजे भरपूर मोठं आहे, संतुष्टी लाभण्यासारखं मंदिर आहे. कारण की मोठं आहे आणि ही वरचं जे छोटस ही मंदिर बनवलं ती मला लय भारी वाटलं. मी आज असं मी फिरू शकता माणसं आली तर भरपूर. सगळ्या देव्यांचे. शेरावाली माता. शेरावाली माता. शेरावाली नाही नाही, सगळीकडनंच ठेवून ये मग आता गोल चक्कर. बरं राहू दे, असेल प्रसाद जातात. तर इकडं थंडी वगैरे असलं छान वाटल. ते तरी फरशी अशी गरम नाही आहे. काही हरिद्वारनं कावड घेऊन आणलेले, ते कावड आता ठेवलेत निशाण्या म्हणून. कावड ठेवले ते. तर बघा इकडला मार्बल, इकडला भारी बनव. दिवसाला भारी दिसते. मी इकडे आलतो आता अंधारात. तर बघा ही खाली गुफा आहे बघा. तर ही वर मूर्ती बनवली आणि ही वर बघा वर शिखर पण आहे.
पाणी प्यायचं हवं तिथं. हा ह्यातही ह्यात आपल्या सारे- गावात एक पाहिजे फक्त एक. हा. ते मग ह्यातली लोक दान देते ते भरपूर. आता ही पार्क आहे बघा बघा, इकडे जायला आपल्याला होतं छोटस पार्क आहे, म्हणजे झाडं वगैरे आपलं असावं म्हणून केळीची वगैरे आहे ते. तर बघा हे छोटस पार्क आहे बघा, म्हणजे आणि इथं बघा वडाचं झाड पण आहे. कुठलं हो येतो वडा मी लावले बघा, केळीची झाडं पण आहे ती. तिथं दिवे वगैरे लावून. आई, मांजर आहे वीर, याला आण रे बाळा. बघा हे बघू शकता, हे मला बघण्याहून असं वाटतं भोलेनाथची मूर्ती अशी वाटते, फिल्मी सीन असल्याने वाटते. होय. बघू शकता बघा शंकर भगवानची मूर्ती, आणि ह्यांनी जुन्या आकाराने बनवली, कशी बनवली हे माहिती नाही, पर तुम्ही बघू शकताय पंडाल वगैरे जुनच आहे असं वाटतंय. तर बघा मूर्ती छान अशी म्हणजे मूर्ती आहे, ही जुनी मूर्ती आहे म्हणजे शंकर भगवान. तर बघा खाली असं म्हणजे दगडावर ह्याच्यावर बसल्याने वाटतंय. बघा आता स्थापना पण लिहिलंय, स्थापना म्हणजे ज्यांनी मूर्ती दिली बहुते मूर्तिकार आकार ज्यांनी बनवले त्यांनी. तर बघा हे खांब पण आहे, तर खांब पण कशाचं आहे तर हे बघा. तर बघा हे जे आपलं हे करते ते काय म्हणते त्याला, अग्निकुंड. जर आपल्याला म्हणजे मनाई बेचैनी होत असले तर आपल्या हाती येऊन तुम्ही संतुष्ट पण होऊ शकतात. हा तर बघा भारी वाटतंय. तर बघा म्हणजे बघून एवढं छान वाटतंय का नाही, म्हणजे खुशी. दिवसा जर ह्यांनी आली असते तर अति भरपूर चांगलं वाटलं असतं. एक मनाला संतुष्टी वाटण्यासारखं मंदिर आहे. मी फर्स्ट टाइमच मी आलतो, मला काय म्हणजे म्हणायचे, पण मी बघितलं फर्स्ट टाइमच म्हणजे असं असं सकाळी आलतो मी. आणि इथं बघा की फॅन लावलाय. आता इथं कोण नाहीये पण तरी बी फॅन लावून ठेवतात. मग ते देवांची बी किती काळजी करतात तिथं. त्यातले म्हणजे लोक दयाळू आहे ती, म्हणजे ते लोकांचं देणं तसे कुठले खालचे मग शेवटी प्रसाद लंगर चालू असला तरी यायचं. तर खाली गुफा पूर्ण ह्याची बनलेली दगडाची बांधल्यावर वाटते, पण तसं नाही, लंगर हॉल आहे, अंडरग्राऊंड आहे. आणि इथं श्रावण कधीपासून सुरू झालं? झालं होतं शाळेत आता. श्रावण चालू झाला तिथं, आता गर्दीला असते मंदिराने. पुढं गावाकडे. हो. पण आता पण छान वाटतंय ना पहिला मंदिर. श्रावण समोर हा गर्दी नाही काय नाही, आपल्याला देवाशी मतलब आहे. गर्दी असू नसो. कावड वगैरे हे ह्यानं हरिद्वारनं आणलेलं कावड. जवळच आहे मंदिर, हे दिसत होतं नुसतं असं हे असे शिखर, पण माहित नव्हतं की इथंच आहे. हा तुम्ही हे दाखवायचात ना टावर, हा, असं पण हे माहित नव्हतं की इथं आहे. होणार. तर बघा हे सगळे भक्त आहेत म्हणजे प्रसाद लावतात. प्रसाद लावते ती म्हणजे त्यांची त्यांचे मोबाईल नंबर दिनांक यादी. हे सगळं लिहून ह्या- ठेवलंय. असं नाही की तुम्ही एक वर्ष लावलं आणि दुसऱ्या वर्षी तुमच्याकडे कारोबार मंद आहे आणि ते लावणार नाही, ते लावणार. हम्म? ते लावणार आणि यांची यादी ही सारी तुला भेटणार. म्हणजे असं म्हणजे नाही त्यांचा की कारभार मंदा असू चांगला असू कसा काही असू, मतलब नाही, ते लावणार लावायचंच लावणार. लावायचं. ते कुठल्या सिच्युएशन मध्ये असू दे ते हे दान करणार. तर मित्रांनो बघा आता आलोय घरी, तर मस्त पैकी आता बसतो, कारण की एवढी गरमी लागते. येताना जाताना कापड घेऊन गेलतो, कापड अंगात घालून घालून आपलं ते घाम पुसावं लागतं, नाही तर घाम एवढा येतोय का नाही बोलू नका. जरा तर एसी आहे ह्याच्यात गेलं का जरा थोडा म्हणजे जरा थोडं चांगलं वाटलं, म्हणजे एक फरशीची ह्याची एक थंडक भेटते, आणि देवापाशी गेल्यावर असं मन शांत होतंय. तर आता करूया जेवण मस्तपैकी. आज बनवले तर वाटते पुरणपोळे. तर या सारे जण खायला, कोणाकोणाला आवडते त्यांनी नक्की कमेंट करून सांगायचं. म्हणजे लय चांगलं.